नरेंद्र मोदी जी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्यावर अश्लील टीका करणारे हर्षवर्धन सपकाळ यांनी काल त्यांची नीच प्रवृत्ती आणि मूर्खपणा आणि ज्याला म्हणतो आपण की अत्यंत नालायकपणाचे वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेले आहे। हर्षवर्धन सपकाळाची उंची किती, काय आवाका आहे, कुणावर बोलताय, कशासाठी बोलताय, त्यामुळं यानंतर हर्षवर्धन सपकाळांनी अशा प्रकारची अश्लील भाषा जर मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्र्यांवर वापरली तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्यांना महाराष्ट्र फिरू देणार नाही। आणि यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करून महाराष्ट्रामध्ये दोन पक्षामध्ये दोन गटामध्ये वाद लावण्याचे कर्तृत्व करू नये, नाहीतर एक मोठा जनाक्रोश कार्यकर्त्यामध्ये होईल, भाजपच्या कार्यकर्त्यामध्ये होईल आणि मग हर्षवर्धन सपकाळला पळती होईल कमी होईल असं मला वाटतं। विधान परिषद निवडणुका आहे, कधीपर्यंत भाजपचे उमेदवार निश्चित होणार आहे? विदर्भातल्या जागा वाटपाचा, तिकडच्या जागा वाटपाचा काही विरोध सुटला आहे का महायुतीमध्ये, काय सांग? नाही, जवळपास 99% महायुतीची चर्चा पूर्ण झाली आहे। आता केवळ मुख्यमंत्रीजी देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी आणि सुनेत्रा पवारजी मला वाटतं आज उद्या अंतिम बसतील आणि उद्यापर्यंत महायुतीच्या सर्व जागेचा जवळपास झालाच आहे, पण त्याचा अधिकृतपणे घोषणा करतील। कांदा बैठकीच्या निमित्तानं महायुतीच्या जागा वाटपाची आज दिल्लीमध्ये बैठक होतं, अशी टीका विरोधी पक्ष करतात। कांदा बैठकीच्या निमित्त कुठले महायुतीच्या बैठकीची दिल्लीमध्ये गरज नाही। भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, सुनेत्रा पवारजी, त्यांच्या पक्षाचे नेते असं बसून हा आता जवळपास निर्णय झाला आहे। उद्यापर्यंत मला वाटते महायुतीच्या सीट जाहीर होणार आहे। राष्ट्रवादीच्या नवीन कार्यकारिणीची यादी जी आहे ती निवडणूक आयोगाला पाण्याचा सातबारा संदर्भामध्ये तुम्ही महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। धडाका तुमचा महसूल मंत्री म्हणून सुरू आहे आणि पाण्याचा सातबारा काय असेल या संदर्भात, पाणी अल निनो संदर्भात याच्या कसा फायदा होईल? एक पायलट आम्ही राज्यात सुरू करतो आहे। ग्रामपंचायतमध्ये जेवढे काही पाण्याचे सोर्सेस आहेत, ज्यातनं पाणी आपण जमिनीतनं घेतो, या पाण्याचं ऑडिट, किती पाणी उचललं, जमिनीमध्ये किती पाणी आपण भरतो आहे, याचं एक सुद्धा नियोजन करण्याचा विचार आहे। जर आपण हे नियोजन केलं नाही, जसं याचं प्रॉपर्टी कार्ड तयार केलं नाही, सातबारा तयार केला नाही, तर आपण जीवनभर पाणी उचलत राहू आणि कधी जमिनीत पाणी टाकणार नाही। त्यामुळे रिचार्ज शाफ्ट तयार करणे, मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाचे प्रकल्प घेणे, गावातलं पाणी गावातलं थांबवणे, घरासमोरचं पाणी घरासमोर थांबवणे आणि प्रत्येक थेंबानं थेंब पडणाऱ्या पाण्याचं नियोजन होणे, याचा हा एक योजना तयार करण्यात आली आहे। राज्याचा पाणी पुरवठा विभाग, महसूल विभाग, ग्रामविकास विभाग ही योजना तयार करणार आहे। एक पायलट आम्ही विदर्भ आणि एक पायलट मराठवाड्यात सुरू करणार आहोत आणि यातनं एक पायलट पूर्ण झाल्यानंतर राज्यभरामध्ये संपूर्ण पाण्याचं ऑडिट, कुठल्याही प्रकारचं पाणी वापर असो, शेती असो की नळ योजनेचा पाणी वापर असो, आणि सोबतच जे पावसाचं पाणी पडणार आहे त्याचा थेंबन थेंब नियोजन हे करण्याचा विचार राज्य सरकारने केला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तक्रार करणारे आहे का विद्यार्थिनीला वसतिगृहातून बाहेर काढण्यासाठी नोटीस बजावली, तुमच्या विद्यार्थिनीशी संवादही साधला, काय सांगितलं? मी सकाळीच या विद्यार्थिनीशी बोललो आहे, तिने आपली आपबीती सांगितली आहे, गंभीर आहे। मी आज
तर उद्यापर्यंत महायुतीच्या जागा निश्चित होतील अशी माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे। तर हर्षवर्धन सपकाळांचं वक्तव्य हे वादग्रस्त असल्याचंही बावनकुळे म्हणालेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।